बाळांनो, मारवन आटापट्टू तुम्हाला माहिती आहे का रे? श्रीलंकेचा माजी कर्णधार. तो प्रथम श्रेणीमध्ये छान खेळायचा. मग श्रीलंकन क्रिकेट संघानं त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी दिली. कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्या डावात त्याच्या धावा 0, दुसऱ्या डावात 0. संघानं त्याला डच्चू दिला. परत तो प्रथम श्रेणीमध्ये त्यानं सराव चालू ठेवला. तिथं छान खेळला. पुन्हा त्याला 17 महिन्यानंतर संधी दिली. पुन्हा पहिल्या डावात 0, दुसऱ्या डावात 0. आता मात्र त्याच्या क्रिकेटच्या शैलीवर प्रश्न विचारले जाऊ लागले. हा प्रथम श्रेणीमध्ये छान खेळतो. आंतरराष्ट्रीयमध्ये ह्याचं क्रिकेटचं खेळणं शक्य वाटत नाही. पण तरीही त्यानं आपलं प्रथम श्रेणीमध्ये खेळणं चालू ठेवलं, सराव चालू ठेवला आणि 3 वर्षानंतर त्याला पुन्हा संघामध्ये स्थान दिलं. आता मात्र त्याचा खेळ बहरला. श्रीलंकन संघाकडून त्यानं 5,000 धावा केल्या. त्यात 16 शतकं, 6 द्विशतकं आहेत आणि श्रीलंकेचा तो कर्णधार सुद्धा राहिला. विचार करा बाळांनो, हे एका अशा माणसानं करून दाखवलं की ज्याला क्रिकेटमध्ये दुसरी धाव घेण्यासाठी म्हणजे सेकंड रन घेण्यासाठी 6 वर्ष लागली. बाळांनो, तुम्ही काम करता, अपयश येतं, स्वतःवर विश्वास ठेवा, सातत्य राखा आणि मैदानावर टिकून राहावा. तुम्ही टिकून राहिलात की खेळ बहरेल आणि काय माहीत तुम्ही कर्णधार सुद्धा व्हाल. धन्यवाद.